हॅलो प्रवेश 11 पाये आपला 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा। धन्यवाद, थँक यू सो मच। आयोजक मंडळी या ठिकाणी आपला एक स्कोरर पाठवा, मॅन्युअल स्कोरर। जय भवानी क्रिकेट क्लब आयोजित एसपी ग्रुप चषक 2025 संदीप दादा चव्हाण अर्थात पिंकू भाई यांच्या स्वप्नातून साकार होत असलेला हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूया आणि जाऊया मैदानावरती। सामन्याला सुरुवात होतीये, पंचांचा हिरवा कंदील येतोय। नाणेफेक जिंकली पाये संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे। फलंदाजीचं पाचारण ठाकराचा पाडा या टीमला। गेम ऑन, फर्स्ट बॉल। पहिला चेंडू बॅटची एज, विकेट किपरला बीट केलं, शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं आणि आजच्या दिवसाची गोड सुरुवात झाली आहे। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येतोय आणि 4 धावांच्या मदतीने इथं सुरुवात झाली आहे। बॅटिंग करत असताना बॅट्समन प्रणवनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला। यावेळेस नो बॉलचा इशारा, नो प्लस। पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, नो प्लस 4 पंजाब।
आपला जो एक्स्ट्रा प्लेयर आहे त्याला गोलंदाजाचं नाव माहित नाही. वेदांत, यस वेदांत गोलंदाजी मार्ग वरती तयार होतोय. षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना सुरुवात झाली आहे. फ्री हिटचा इशारा येतोय. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजी करत असताना प्रेम आणि प्रणव या दोघांनी सुरुवात केली आहे. 9 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल. इथं पहा स्लॉक स्लिपचा अंदाज. बॅटची एज पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला बीट केलं. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त फटकेबाजी. 1 मोर 4 सलगचा तिसरा दमदार चौकार. आक्रमक आकर्षक दर्जेदार सुरुवात फ्लाइंग स्टार्ट संघाला करून देत असताना चला मित्रांनो 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील याची काळजी घ्या. जर झाली नाही तर चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्ड मध्ये तैनात करावा लागेल. पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जात आहे. वेळेची काळजी घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 13 धावा धावफलकावरती. बॅट्समन प्रणव मैदानात बॅटिंग करतोय. 3 चेंडू फेस केलेत आणि सलगच्या 3 चेंडूंवरती 3 आक्रमक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. विकेटच्या मागच्या बाजूला या ठिकाणी धावा बनवत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना प्रणव पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज वेदांतला कमबॅकची गरज. संघासाठी चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. पहिलं षटक आणि महागडी सुरुवात या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरनं थोडीशी चूक केली आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट. थ्रो खराब. नजर हटी, दुर्घटना घटी आणि त्यानंतर या 2 धावा येत आहेत. इथं गरज होती का डायरेक्ट हिट करण्याची? पुन्हा एकदा तिसरी धाव कंप्लीट. मोये मोये चौथी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आणि तब्बल 5व्या धावेसाठी या ठिकाणी येत आहेत. 5 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. मैदानावरती पहा नाट्यमय घडामोड. ज्या ठिकाणी एकही धाव यायला नको होती त्या ठिकाणी तब्बल 5 धावा येत आहेत. गोलंदाज करेल तर काय करेल. अगोदरच भरपूर धावा येत आहेत आणि निश्चितच त्यांना रोखायचं असेल तर अशा पद्धतीची साथ देऊन चालणार नाही. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड तब्बल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक चालू असताना पहिलं महागड षटक. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. वेदांत गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू या ठिकाणी टाकला खरा, मात्र विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना चूक केली. 3 चेंडूंवरती तब्बल 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सामना आपण पाहत आहे प्रांशी 11 ठाकऱ्याचा पाडा त्यांच्या विरोधात परवेश 11 पाये या 2 संघांच्या दरम्यान मॅच चालू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा सोहळा कव्हर केला जातोय. अर्थातच तेजस भोईर सर आणि त्यांची संपूर्ण कंपनी या ठिकाणी कार्यरत असताना पाहायला मिळते. यावेळेस हा चेंडू पहा पायावरती आदळला आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकतोय. प्रेम आणि प्रणव हे 2 फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत. वेदांत वेदांतचा हा पुढचा चेंडू स्विचिट अटेम्प्ट. फसलेला फटका कदाचित एज आहे का विचारलं जाईल. पंचांकडे दाद मागतायत. निश्चितच लाऊड अपील, मात्र दोनही पंच तटस्थ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं एका धावेची मदत पुन्हा एकदा स्कोर कार्डला केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावरती. 20 लांबणीवरती पडलेलं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जय भवानी क्रिकेट क्लब जेबीसीसी आयोजित एसपी ग्रुप चषक 2025. इथं पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि या चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. डीप बॅकवर्ड केले सीमारेषेच्या बाहेर. नो आणि छक्का अशा 7 धावा या चेंडूवरती. 7.
प्रेम पाटील मैदानावरती बॅटिंग करत असताना षटकार ठोकलाय, नो बॉलचा इशारा. त्यानंतर आलेल्या या 7 धावा, एकंदरीत बिनबाद 27 धावा. डोंगरा एवढी धावसंख्या उभी करण्याच्या तयारीमध्ये. फ्लाइंग स्टार्ट, बिनबाद 27 धावा. इथं फ्री हिटचा इशारा, गोलंदाजासाठी धोक्याची घंटी. इथं चांगला चेंडू, टप्पा मात्र इथं अचूक पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती चेंडूला पिच केलं. त्यानंतर आपण पाहाल तर विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती जोडल्यात एकंदरीत 27 धावा. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. प्रांशी 11 ठाकऱ्याचा पाडा. हर्षद बिराडिया सर, आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. हर्षद बिराडिया सर, आपण कुठं असाल तर संपर्क साधा. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 27 धावा. फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये प्रांशी 11 ठाकऱ्याचा पाडा. सुरुवात दर्जेदार झाली आहे. इथं मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी आली आणि कमबॅकला सुरुवात केली. गोलंदाजी मार्क वरती आला. पहिला चेंडू आणि टिपला हा गडी. फलंदाज माघारी परततोय. लागलेला पहिला झटका. प्रांशी 11 ठाकऱ्याचा पाडा टीमला. मार्क वरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. अगदी पहिल्या चेंडूवरती इथं विकेट अर्जित केली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या ठिकाणी आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. निश्चितच नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी अमोल आलाय. प्रेमला साथ द्यावी लागेल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 28. इथे 6 चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एक धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डला जोडली जाईल. आता मात्र धावफलक थोडस हळू करण्यामध्ये यश मिळालंय. स्वल्पविराम लावण्यामध्ये यश मिळाले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्ड अतिशय वेगानं पुढे चालला होता. त्याला थांबवण्यामध्ये थोडंफार यश या ठिकाणी आलेलं आहे. हितेश गोलंदाजी मार्गवरून आपण पाहताय 3 चेंडू त्यानं टाकलेत. 1 विकेट 2 धावा. इथं त्यानं खर्च केला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना 1 मोर विकेट डाऊन. लागलेला दुसरा झटका. प्रांशी 11 ठाकऱ्याचा पाडा या टीमला. बॅट्समन आउट.
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हितेश गोलंदाजी करत असताना 29 धावांवरती लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या 83-11 ठाकऱ्याचा पाडा या टीमला फलंदाज बाद होतोय. 29 या आकड्यावरती दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. अमोल आणि प्रेम हे दोन फलंदाज मैदानावरती होते. अमोलला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. नवीन बॅटर अक्षय येतोय बॅटिंग करण्यासाठी. अक्षय मैदानावरती. प्रेम आणि अक्षय ही जोडी इथून बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकात आपण आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकावरती कमांड राहिली आहे हितेशची. संघासाठी कमबॅक करणारी गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. 29 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. लॉंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 धावा येत आहेत धावफलकावरती. 33 धावा 33. इथं पहा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दोन्ही धावा कंप्लीट केल्या. याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ कल्याण, युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम अँड डायनॅमिक व्हॉइस, वेलवेट व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नितिवली. प्रथमेशजी ठाकूर सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दोन षटक इथं संपतायत. धावफलकावरती आहेत 35 धावा आणि निश्चितच व्हॉइस ऑफ नितिवली प्रथमेशजी ठाकूर सर या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. वेलकम. कोर्टू. थैंक यू सो मच सोमनाथ जी गाड़े सर, धन्यवाद. थर्टी 35. फिल्डिंग टीमचा मला तर वाटतं 12वा खेळाडू नाही आहे. तर ड्रेस किट कुठे? नो ट्रॅक, नो शूज, नो टी शर्ट. आयोजन कमिटी मेंबर आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, कारण समोरील संघाचे 12वे खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सो 2 रनची पेनल्टी असेल. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. एसपी ग्रुप चषक 2025 वन ऑफ द बिगेस्ट टुर्नामेंट फ्रॉम कल्याण जय भवानी क्रिकेट क्लब जेबीसीसी च्या माध्यमातून स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहत आहोत. सन्माननीय संदीपजी चव्हाण सर अर्थातच पिंकू भाई त्यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. नीटनेटकं आयोजन. सुभाष मैदान म्हटलं की ऐतिहासिक क्रीडांगण. खरेदर कल्याण डोंबिवली नगरीतील एकमेव ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय कल्याण पश्चिम परिसरातील. आणि नामांकित क्रीडा स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत अर्थातच एसपी ग्रुप चषक.
धावसंख्या आपण पाहतोय 40, 40 धावा. आज सोमनाथजी गाडे सर, बदलापूरचा आवाज, आवाज डोंबिवली अंतारलीचा आमचे विशाल पाटील यांना देखील तुम्ही ऐकत आहात. बॉल अवेत फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच कंप्लीट होईल का नाही, क्षेत्ररक्षक तिथे अनुमान लावतच राहिले. पहिला टप्पा पडल्यास नंतर चेंडू सीमा पार. SP ग्रुप चौकार. बॅटची मोठी एज लागली बॅटची, अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला आणि विकेट किपरने कॅच कंप्लीट केली आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट नंबर 3 डाऊन. आयोजक करताना विनंती आहे, पाण्याची सुविधा आपण इथे करा प्लीज. पहिला मॅच सुरू झाले, जवळपास 3 षटक पूर्ण व्हायला आलेत. पाणी नाही अजून, ऊन भरपूर आहे. 40 होत्या चौकारला 44. इझी कॅल्क्युलेशन यार प्लीज, थोडं आपण देखील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळा. 40 होत्या चौकाराला 44 झाल्या. ऑन साइडला लॉक करायचा होता, संपर्क झाला नाहीये. कोणत्याही प्रकारे संपर्क नाही. यावेळेस वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला पुन्हा एकदा. व्हॉट अ ग्रेट टायमिंग, परफेक्ट हिट. बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवाई यात्रेवर पाकडा स्कोअर लेगच्या बाहेर. SP ग्रुप चौकार, षटकार, 6 धावा.
थोडी लेट स्पर्धा येईल पण थेट येईल प्रेक्षकांपर्यंत. हो ऑफसाइड मध्ये लॉफ्टेड फटका खेळला, फिल्डर धावतायत आणि बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. बेदत चिरात पहिल्या टप्प्यावरती सीमा पार एसपी ग्रुप चौकार. सध्या प्रांश 11 ठाकऱ्याचा पाडा संघाला आपण पाहतो. त्याच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला प्रवेश 11 पाय. मला तर वाटतं भिवंडी परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात नामांकित पंच याच क्रीडांगणावरती एक काळ ज्यांनी गाजवलाय व्यावसायिक स्तरावर निरंजनजी सावंत सर, विजय बोळ सर आणि असिल खान सरांना आपण पाहतात. विजय जिनेश, विशाल पाटील अंतारली, सोमनाथ काडे सर बदलापूर आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर आमचे सुजल भोईर पाटीचा कणा आहे त्या वाहिनीचा. जेबीसीसी जबॉन क्रिकेट क्लब म्हटलं की कल्याण तालुका हाफ मध्ये फार सुंदर प्रदर्शन आम्ही नेहमी त्यांचं पाहत असतो. ओपन फॉर्मॅट मधून देखील फार छान सगळे खेळतात आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील जबरदस्त कामगिरी जेबीसीसी ची राहिलेली आहे आणि खरं तर त्यांचं सहकार्य लाभल्या स्पर्धेला नियोजन ते करतात. स्वतः लाईन पहिल्याने सोडून दिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, अतिरिक्त धाव. न्यू बॅट्समन अविशला आपण पाहणार आहोत. प्रांश 11 ठाकऱ्याचा पाडा संघ पण बॅटिंग करताना सुस्थितीमध्ये सध्या 62 झाल्यात. हो साइडला आडव्या बॅटने हल्ला केलाय लॉंग ऑनला फिल्डर आणि कॅच इथे कंप्लीट केली गेली. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. वन मोर गॉन. बॅटिंग करत असताना प्रांश 11 ठाकऱ्याचा पाडा संघाला धक्का 5वा. विकेट पडली 62 होत्या. रन वाढणार नाहीयेत. सिक्स्टी 62 धावा. मोनिश नवीन फलंदाज. भिवंडी क्रिकेट म्हटलं की नुकतीच सुरू असलेली स्पर्धा. माझे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज
चौथा हिरवा माणकोली क्रीडांगणावरती सुरू आहे आणि येस भिवंडीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रांश 11 टाकऱ्याचा पाडा संघाला आपण पाहिलं सध्या 4 ते 5 ट्रॉफीज त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट त्यांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. यंदाचं हंगाम फार चांगलं राहिलंय आणि 4 ट्रॉफीज आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये 2-3 राऊंड देखील जिंकतायत. त्यामुळे कुठेतरी मोठ्या आत्मविश्वासाने सुभाष मैदानावरती एसपी ग्रुप चषकामध्ये ते आलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं संपन्न झालंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल सुजल आम्हाला माहिती देत आहेत. तिसऱ्या धावेला आउट झाले पंच. निरंजन सर तिसऱ्या धावेसाठी आउट झालाय का? म्हणजे 2 असतील. 64 झालेले आहेत. 64 65चं टार्गेट असेल. 64 झाले लक्षात ठेवा. 64 64 धावा धावफलकावरती आणि 65 धावांचा पाठलाग करावा लागेल खेळाच्या उत्तरार्धामध्ये. हे कल्याण शहरीकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर ऐतिहासिक नगरी म्हणून कल्याणला आपण संबोधत असतो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कल्याण भूमी खरं तर आपण पाहिलं आणि या कल्याण भूमीवरती ऐतिहासिक नगर ऐतिहासिक शहर म्हणजे हे कल्याण. आणि सध्या आपण पाहतोय ड्रोन व्ह्यू बर्ड आय व्ह्यू हे विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. ड्रोनच्या माध्यमातून टिपले गेलेले हे क्षण या क्रीडांगणाचे. खरं सुजल हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. या क्रीडांगणावरती अनेक लेदरचे खेळाडू घडलेले आहेत आणि येस या क्रीडांगणावरती आपण पाहिले तर क्रिकेटचे देवता ज्यांना आपण संबोधतो. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा ते यायचे तेव्हा मात्र टीव्ही ऑन व्हायचा आणि जेव्हा आउट व्हायचे तेव्हा टीव्ही ऑफ व्हायचा. असे सर सचिन रमेश तेंडुलकर या क्रीडांगणावरती खेळून गेलेले आहेत. असं ऐतिहासिक क्रीडांगण खरं तर आपण पाहतोय सुभाष मैदान. त्यावरती जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. पिंकूभाई अर्थातच संदीप चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली एसपी ग्रुप चषक 2025 जेबीसीसी. खरंच मी कौतुक करेन कारण दरवर्षी त्यांची एक वेगळी स्पर्धा तर असते पण यंदाच्या वर्षी खरं तर मला वाटतं लेट पण थेट त्यांची स्पर्धा आपल्या भेटीस येईल.
नेक्स्ट मॅच प्रथम एंटरप्राइजेस आणि आर एल करडी. आर एल कार्डी असेल तेच. आर एल कार्डी आणि प्रथम एंटरप्राइजेस टॉस साठी तयार. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करीत आहोत. बघा बॅटिंग आलेली आहे. खरं तर आता पाये संघाची प्रवेश 11 पाये. तर विनंती आहे एक खेळाडू जर तुमचा जो लास्टला येणार असेल त्याला थोडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो. नो अपडेट लाईव्हला कोणती अपडेट जात नाहीये. ऑन साइडला अप लेंथ होता आणि त्याला मात्र शॉर्ट ऑफ लेंथला पुल करत असताना बॉलला थेट पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र आपण पाहतोय पाठलागाला सुरुवात झाली आहे. 65चा पाठलाग करायचा होता आणि इथे मात्र ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती तो फटका येतोय 6 धावा. बॉलिंग बॅक वरती सध्या बॉबीला आपण पाहत आहोत. सकाळी मला तर वाटतं 7 वाजता घरी आलेल्या कारण ओव्हरकॉट अप्रतिम झेल संपादित करताना आपण पाहतोय विकेटचं पतन. बघा सकाळी 7 वाजता आलेत घरी. ग्रामीण हाफ खेळून फायनल देखील जिंकलेली ग्रामीण संघानं वेले टीम आणि तिथून मात्र लगेचच 1 ते 1.5 तास मध्ये वाटतं झोप झाली असेल आणि लगेचच इथे मात्र या सुभाष मैदानामध्ये एसपी ग्रुप चषक खेळण्यासाठी तयार. कौतुक आहे. टेनिस बॉल क्रिकेट प्लेयरचं आयुष्य काही सोपं नसतं. एखादा खेळाडू असतो त्याला ग्रामीण देखील खेळावं लागतं. त्याला खुल्या गटाचं क्रिकेट निरंजन सर 1 ते 2 तास खेळाडू झोपतात आणि स्वतः देखील खेळलेले आहेत क्रिकेट. त्यांना माहिती आहे की किती स्ट्रगल असतो एखाद्या खेळाडूसाठी. कारण निरंजन सर बघा घरची जबाबदारी सांभाळत असताना कोणाचं कामकाज कोणाचा धंदा या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना आपल्याला क्रिकेटचा छंद जोपासणं देखील फार महत्त्वाचं आहे. थांबून खेळलाय. ऑन साइडला आडव्या बॅटनं वॅकेंट एरिया निवडलंय. खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉल चाललाय धन 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 करत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. एसपी ग्रुप नावाचा ब्रँड दाखवणारा 4 धावांचा चौकार. विरोधामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. समोर प्रेम पाटीलला तुम्ही पाहतात. हो स्पेयर द विकेट स्मैश करना चाह रहे थे. पॉइंट पर गेंद डायरेक्ट हिट का प्रयास वहां पर. बैकअप पर खिलाड़ी मौजूद और देखते देखते दोनों बल्लेबाजों का अवसर मिला. यहाँ पर सिंगल पूरा एक के साथ टोटल की बात करेंगे. देखिए यहाँ पर हमारे स्कोर मित्र में बताते हुए 11 रन स्कोरबोर्ड पर.
नवीन XYZ फलंदाज मैदानात दाखल होतोय. गोलंदाजी मार्ग वरती अनिकेत मुकादमला आपण पाहतोय. स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाह रहे थे वहां पर शॉर्ट पॉइंट पर बेहतरीन फील्डिंग. अब बल्लेबाजों के नाम पता नहीं इसलिए रमेश सुरेश और हरेश ऐसे ही नाम हमें लेने पड़ेंगे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर प्रेम और सोनू दो बल्लेबाज. ये नाम हमारे सुजल बोहिर ने रखे इनके, क्योंकि देखिए सुजल क्या होता है अक्सर कि जब 12 खिलाड़ी नहीं होते तब यहाँ पर देखिए लाइव टीम को ढेर सारे प्रॉब्लम्स फेस करने पड़ती है. देखिए यहाँ पर बात करेंगे पिकू भाई, इतना बढ़िया आयोजन उन्होंने किया है और यदि अपने खिलाड़ियों के नाम दर्शकों तक नहीं पहुंचे तो उस बात में मजा नहीं रहता दोस्तों. एक बड़ी प्रतियोगिता आप खेल रहे हो. आप देख सकते हैं फ्लेक्स पर बिगेस्ट टूर्नामेंट इन कल्याण पश्चिम परिसर की देखिए सबसे बड़ी टूर्नामेंट आप देख रहे हैं भाई. संदीप जी चौहान साहब का देखिए यहाँ पर गुजारिश जरूर आप प्रशंसा करेंगे, गुजारिश करते आइए हमारे मंच पर बैठिए. एसपी ग्रुप ट्रॉफी 2025 शानदार आयोजन पूरे प्रतियोगिता देखिए. जेबीसीसी अगर ये बच्चे रहेंगे तो भाई आयोजन में कुछ कमी होगी नहीं, नियोजन में कुछ कमी होगी नहीं इनके, क्योंकि पिछले साल जेबीसीसी ट्रॉफी हमने देखी थी. बहुत ही बेहतरीन आयोजन पूरे प्रतियोगिता का किया था. ऑन साइड पर बैकफुट पर जाकर खेला है, स्विंग किया है, घुमा कर मारा, देख घुमा के स्क्वायर लेग के ऊपर से एसपी ग्रुप ट्रॉफी सिक्सर. थँक्यू डीजे. प्रथम इंटरप्राइजेस आणि RL खर्डी या संघाला विनंती आहे की टॉस साठी यावे स्टेजवर. तो चलिए 19 रन. ओ मिस टाइमिंग गेंदबाजी में विकेट की संभावना है, लेकिन देखिए हम इसीलिए कहते हैं कि स्पोर्ट्स ग्लेयर्स पहन के चलो भाई, क्योंकि हमें आज भी याद है 2017-18 में जब लॉकडाउन से पहले जब आप देखोगे ना तब दिवंगत कामगार नेता स्वर्गीय रतन बाबा पाटिल स्मृति चषक, हम बहुत बच्चे थे, हम छोटे थे तब. गोरख मांगरुलकर नामक एक खिलाड़ी गेसर के चेंज द गेम बॉडीबिल्डिंग टीम आपको पता होगी यदि, तो देखिए उनके खिलाफ हम ऐसे प्लेयर डगआउट में बैठे थे और लेकिन देखिए हाथ में ग्लव्स से स्लीव्स पहने थे, आंख पे ग्लेयर्स लगाई थी, कैप पहनी थी, प्रोफेशनल खिलाड़ी दिख रहे थे और जैसे मैदान में गए क्या स्ट्रोक लगाए, क्या चौका की आतिशबाजी की, तब से बहुत बड़े प्यार थे. विद प्लेयर्स बल्लेबाजी करने वाले पहले बल्लेबाज हमारे जरूर क्रिकेटिंग लाइफ में देखे थे गोरख मांगरोलकर, लेकिन उसके बाद ढेर सारे खिलाड़ी विद प्लेयर्स खेलने लगे. काबा रहेंगे देखिए, बात करेंगे यहाँ पर चेंज देखिए, मॉडल बी के रहेंगे देखिए, खाड़ी के सौरभ होंगे, साथ ही साथ भावेश पवार देखिए, बात करेंगे पवन केने होंगे. सभी खिलाड़ी अब विद प्लेयर्स खेलते हुए अब नजर आते हैं. लेकिन 2017, 18, 16 एक टाइम पीरियड था जब गोरख मांगरोलकर जाते थे ग्लेयर्स लगाकर और चौके छक्के लगाते थे, तब उनका अलग एक फैन क्लब था. लेकिन आज 2025 की देखिए बात करेंगे यहाँ पर ढेर सारे खिलाड़ी हमें दिखते हैं विद प्लेयर्स खेलते हुए. बहुत सारे गेंदबाज विद प्लेयर्स गेंदबाजी भी करते हैं, ढेर सारे बल्लेबाज विद प्लेयर्स बल्लेबाजी भी करते हैं, ढेर सारे फील्डर्स प्लेयर्स यूज करते हैं. उसका कारण की देखिए धूप बहुत है यहाँ पर. देखिए बात करेंगे यहाँ पर, चले टॉस के लिए आइए दोनों टीमों के कप्तान से हम आखिरी ये वार्निंग होगी, अब गुजारिश नहीं होगी, अब ये वार्निंग होगी. यदि आप समय पे नहीं आए तो 3 ओवर का मुकाबला खेला जाएगा, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए. व्हाइट बॉल, अतिरिक्त दाव, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 21. सुजल बोहिर हमें बताते हुए 21 रन स्कोर कार्ड पर. स्पेयर ऑफ द विकेट उड़ाया, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, स्वीपर कवर पर गेंद, हाना कॉलिंग देखें यहाँ पर भाई, देखते ही देखते यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. क्या ये 65 रन कम पड़ जाएंगे टीम
प्रांशी 11 टाकऱ्याचा पाड़ा को तो देखना होगा भाई यहाँ पर प्रवेश 11 पाए कितने रन बना सकते हैं। अरिबस का अस्त्र निकाला है, गैप में खेला है और लीजिए तीन फील्डर्स को चेक मार दिया। इससे पहले विकेट कीपर, उसके बाद शॉट थर्ड मैन, उसके बाद शॉट पॉइंट ले, लॉन्ग स्टॉप पर जाकर लगी एसपी ग्रुप ट्रॉफी 4 रन। थैंक यू। तगड़ा स्ट्रोक था यहाँ पर, देखिए बात करेंगे इससे पहले, लेकिन अब यहाँ पर लक फैक्टर ऑन हुआ है नसीब के साथ। विकेट स्मैच करना चाह रहे थे और इसके लिए देखिए स्वीपर कवर पर एक फील्डर जरूर रखे। डीप में बात करेंगे, देखिए यहाँ पर लॉन्ग ऑफ तैनात है और वाइडिश लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, डीप मिड विकेट पर एक और स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी यहाँ पर मौजूद। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड पर एक फील्डर आप नजर आएंगे आपको। फर्स्ट स्लिप पर एक खिलाड़ी, यानी इनफील्ड में यदि आप देखोगे पॉइंट, स्वीपर कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वायर लेग, पूरा खाली इलाका। निकलकर मारा है, डांसिंग डाउन द विकेट, आगे निकलकर स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओवर द वाइडिश लॉन्ग ऑन। अंपायर्स का इशारा क्या होगा आप देखना चाहें। 6-4-2 तो चलिए अंपायर से जितने भाग कर रन लिए उतने रहेंगे बराबर। एक्शन रिप्ले फिलहाल हम चेक कर रहे हैं। ओवर की समाप्ति यहाँ पर बात करेंगे। 2 ओवर का खेल, 3 ओवर का खेल, देखिए 3 ओवर का खेल समाप्त। टोटल की बात करेंगे यहाँ पर 29 रन। बहुत पीछे है, बहुत पीछे यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम, क्योंकि 6 गेंदे 36 रनों की दरकार। हालांकि बात करेंगे देखिए इस ग्राउंड पर 6 छक्के लगा रहा है यहाँ पर बहुत मुश्किल, क्योंकि अच्छे अच्छे बल्लेबाजों के यहाँ पर देखिए पसीने छूटते हैं। सुभाष मैदान ये ग्राउंड कहा जाए तो अच्छे अच्छे बल्लेबाज यहाँ पर देखिए सोच में पड़ जाते हैं कि कैसे रन बनाने इस ग्राउंड पर। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 6 गेंदे 36 रन। चलिए भाई ग्रुप मीटिंग बंद करिए आप, फील्डिंग लगाइए तुरंत। इसके बाद मुकाबला देखिए होगा यहाँ पर प्रथम एंटरप्राइजेस और खाड़ी टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे आइए तुरंत टॉस के लिए। आइए मानव आइए। मुझे तो लग रहा है भाई जैसे ड्रेसिंग करके आए ऐसे लग रहा है कि शायद इन एक्शन नजर आएंगे। यस मुझे तो लग रहा है अभी हार का सामना करना पड़ेगा, इसलिए वहां पर भाग कर आए। यहाँ पर देखिए तो चलिए बात करेंगे 5 गेंदे 34 रन इस मुकाबले में। ओ व्हाइट बॉल कैसा पाता अतिरिक्त रन, क्योंकि सर निरंजन सावंत सर ने भी अपने आंखों से देखा है कि देखिए क्रिकेट कुछ भी हो सकता है, क्योंकि आजाद मैदान शेडोन में सावंत सर हमने देखा था 3 गेंदे 23 बने थे, गोलेली बनाम हिंदुटने के बीच मुकाबला था। ऑन साइड पर लॉब किया है, यहाँ पर देखिए फील्डर मौजूद, आसान सा ये कैच होगा। एक और विकेट का बदल होता हुआ दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई प्रवेश 11 पाए टीम को।
बॉल तैयार, अगली पेशकश फिर एक बार। ओ ऑफसाइड पे लॉब करना चाह रहे थे, मन बना लिया था पहले ही। अब साबन सर्दी की बात करेंगे, ऐसे सिर्फ औपचारिकता शेष, औपचारिकता से सिर्फ शेष होंगे। देखिए सावंत सर देखिए बात करेंगे यहाँ पर, बहुत ही बेहतरीन अंपायरिंग की भूमिका। हालांकि बात करेंगे देखिए इसी मैदान पर एक समय था जब तगड़ी बल्लेबाजी करते थे, शायद आज समय मिला सावंत सर तो एक 6-6 गेंद का मुकाबला हम खेलेंगे। सहमत हो क्या आप? देखिए हार की चिंता मत करिए, यदि आप हारते हैं तो चिंता मत करिए, कोई दिक्कत नहीं। तो चलिए मजाक शुरू, देखिए हंस रहे, देखिए हमारे कैमरामैन तुरंत कवर कर रहे हैं उन्हें, हंस रहे, नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज भी हंस रहे। हंसी मजाक होना चाहिए जिंदगी में, छोड़ दिया। देखिए शायद अब सावंत सर थोड़े नाराज होंगे, क्योंकि देखिए इस धूप में ऐसी एक्सरसाइज करनी पड़ी, तो भाई यहाँ पर देखिए बात करेंगे, गुस्सा तो होंगे जरूर। ऑन साइड पे खेला है, औपचारिकता शेष थी वो पूरी होती भी, मुकाबला पूरा, मैच फिनिश, और मैच यहाँ से जीता है ब्रांच 11 टाकऱ्या सापाडा टीमने। अभिनंदन अभिनंदन टाकऱ्या सापाडा संघ, आणि हार्ड लक या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं कौतुक आणि आभार। प्रवेश 11 पाय टीम मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच पळतोय। आमचे स्कोर मित्र आम्हाला माहिती देत आहेत, सुजल भोईरामा सांगतील या मॅचचा हिरो।